हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. पहाटेची वेळ आहे, 5:30 वाजले. तर माझी इथं आंघोळ वगैरे झाली आहे, सगळी काही तयारी झाली आहे. फक्त आता केस विंचरायचे बाकी आहे, तर केस ना बाहेर विंचरते. आता केस विंचरून घेते. गरम पाणी झालंय, साहेब पण उठले. आम्ही लवकरच उठतो, तर ते पण उठले. गरम पाणी केले, आता पाणी घेते आणि लगेच देवपूजा करून घेते. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. साडेपाच वाजले, तर अंधारच आहे, अजून काही उजाडेल वगैरे नाही. मी अजून बाहेरच्या लाईटीने चालू केल्या, तर त्या लावते. आणि किचनची जाळी बघा किती खराब झाली, कारण काम वगैरे चालू आहे आणि स्वयंपाकाची वाफ पण जाते ना. बरेच दिवस झाले आता ती धुतलेलीच नाही. आता ह्या शनिवार रविवारी ना साफ करून टाकेल. बघा किती खराब झाली, काही दिसत नाही त्याच्यात. देवारा स्वच्छ पुसून घेतला आहे आणि आता ना इथे मी देवांची आंघोळ घालते. सर्व देव बाहेर काढून घेतले देवाऱ्यामधून. आता माझा तर चहा झाला आहे, तर मग म्हटलं चला आता मस्तपैकी देवपूजा करून घेऊ. तर चला आता देवपूजा करून घेते. आता इथं मी देवांची आंघोळ घालून घेतली. नवीन रुमाल टाकला. दररोज मी देवांची आंघोळ घालताना देवांचा रुमाल हा बदलवते. तर देवांचा रुमाल बदलवला, एवढ्या देवांची मांडणी करून घेतली. आता देवांना व्यवस्थित पुसून आणि प्रत्येक हे बघा देवांचं आंघोळीचं पाणी फुल भरलं आहे. देवांचं हे ताट, इकडचे गणपती बाप्पा ते ना स्वच्छ पुसून घेतले रुमालानी. माझी देवपूजा चालू होती, तितक्यातच साहेब पण मॉर्निंग वॉकवरून आले. तर मग म्हटलं थोडा वेळ कॅमेरा धरा, तर म्हटलं थोडंसं व्हिडिओ शूटिंग काढा. तर त्यांनी ना इथं कॅमेरा धरला आहे आणि आता इथं मी देवांना व्यवस्थित स्वच्छ रुमालाने पुसून आणि देव जे त्या ठिकाणी ठेवते, व्यवस्थित देवांची मांडणी करून घेते. तर इथं बघा मी अशी केली आजची देवपूजा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला माझी देवपूजा कशी वाटते दररोजची केलेली. तर आज आहे ना मोठ्या टगरीचे फुलं होते, तर ते देवांना मी वाहिलेत. आपला पूर्ण दिवस पण एकदम मस्त जातो आणि दिवसभर घरातलं वातावरण पण एकदम फ्रेश प्रसन्न असतं. तर खरं सांगायचं तर मला आहे ना देवांच्या आंघोळीसाठी आणि देवपूजेसाठीच मी लवकर उठण्याचा प्रयत्न करते. म्हणजे सकाळी सकाळी ना देवपूजा वगैरे झाली ना का दिवसभर आपल्याला काम करायला आपण मोकळा असतो. नाहीतर असं घाई गडबडीत एखाद्या दिवशी मग देवपूजा पण राहू शकते. त्याच्यामुळेच आहे ना मग मी लवकरच उठते देवपूजेसाठी. तर हे बघा अशी केली मी आजची देवपूजा. मस्त अशी माझी देवपूजा पण झाली आहे. आता तुळशीची पूजा करते, लगेच उंबरठ्याला हळदीचं लेपन पण करते. पण सगळ्यात आधी ना शंकराच्या मंदिरात जाऊन येते, दर्शन घेऊन येते आवरले लवकर तर. आणि सूर्याला पण पाणी घालते. तर तुळशीची पूजा, सूर्याला पाणी घालते, शंकराच्या मंदिरात जाऊन येते आणि त्याच्यानंतर ना उंबरठ्याला हळदीचं लेपन करते. तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशी केली मी आजची देवपूजा. फुलं पण सकाळी सकाळी जाऊन झाडाचे तोडून आणले. बाहेरची लाईट लावली, अंधार होतं, पण बाहेरचा मोठा फोकस आहे ना तो चालू केला आणि पटकन फुलं घेऊन आले. फुलं पण देवांना वाहिले. नाहीतर कसं मग राहून गेली नाही कधी गोष्ट, कधी राहूनच जाते दिवसभर आपल्याला, मग कामामध्ये लक्षात नाही येत. तर सगळ्यात आधी ना मेन म्हणजे देवांचं करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपले घरातले कामं चालूच असतात. तर मस्त अशी देवपूजा करून झाली आहे. एक मी वस्तू मागवली ऑनलाईन, तुम्हाला पण दाखवते काय वस्तू आहे ती. तर सर्वात आधी नाही तर फोडून घेते. इथे मी ऑनलाईन पितळी चमचे मागवले, पण तुम्हाला दाखवते. इतके पातळ आहेत, फक्त दिसायला ते पितळ आहे पण एकदम पत्र्यासारखे पातळ आहे. तर खोलले आणि बघितले 4 आहेत. डिझाईन वगैरे एकदम मस्त आहे, त्यांचा आकार पण खूप छान आहे. त्याच्यामुळेच मी मागवले होते. मला वाटलं काही जाड वगैरे असतील की काय, पण एकदमच पातळ चमचा आहे, एकदम म्हणजे पत्र्यासारखे पातळ आहे. तर मग ते ना मी रिटर्न पाठवणार आहे, पण म्हटलं चला आले तर पॅकिंग खोलायला पाहिजे, वस्तू कशी आहे कसं नाही ते बघितलं पाहिजे.
दिसताना तर खूपच छान दिसतं, एकदम पितळ दिसतं पण एकदमच पातळ आहे. नाहीतर पितळाची म्हणा किंवा तांब्याची वस्तू म्हणा आपण घेतो त्यावेळेस किती ती वस्तू जाड वगैरे असते, पण हे खूपच पातळ आहे. पण त्याची डिझाईन आणि ते बघा खूप मस्त अशी डिझाईन आहे. 4 चमचे आहे. तर आता पुन्हा व्यवस्थित पॅकिंग करते आणि ते रिटर्नला देते. माझे घरातले सर्वच कामं आवरले तर आम्ही गेलो एक किराणा घ्यायला आणि आता किराणा घेणार. आणि आता किराणा घेऊन झाला तर खूप ऊन असल्यामुळे ना ऊसाचा रस घेऊ राहिलो. दीदी पण आहे आमच्यासोबत, आधीचे पेपर चालू आहे, तो पेपरला गेलेला आहे आणि आम्ही तिघं माहिले का मग किराणा घ्यायला गेलो. तर मस्त इथं छानपैकी ऊसाचा ताजा ताजा रस पिला. मी तर 2 ग्लास पिला, दीदीने पण 2 पिला आणि साहेबांनी 1. तर इथं छानपैकी उन्हामध्ये ऊसाचा रस घेतला आणि त्याच्यानंतर आहे ना मग आम्ही घरी जाणार आहोत. उन्हाळ्यामध्ये थंड वगैरे प्यायला छानच वाटतंय. तर ऊसाचा रस घेऊन वगैरे झाला. आता घरी निघालो. घरी आल्यानंतर आता बघूया किराणा बरण्यांमध्ये डब्यांमध्ये भरायचा मुहूर्त कधी लागतो. कारण किराणा बरेचदा असं माझ्याकडून होतं का किराणा आणल्यानंतर आहे ना बरेच दिवस तो तसाच राहतो आणि त्याच्यानंतर भरला जातो. तर आता इथे ना हे मी सोप्याचे नवीन कवर घेतलेले आहेत. आज आहे ना मला सोप्यावर ते टाकायचे. तर सगळ्यात आधी नाही तर व्यवस्थित त्यांची कटिंग करून घेते. जशा पद्धतीने मला सोप्यावर लागतात ना त्या पद्धतीने. माझा सोफा आहे ना मोठा असल्यामुळे ना 2 जोड कवरचे लागतात, तेव्हा एकदम सोफा व्यवस्थित छानपैकी दिसतो आणि पूर्ण कवर होतो. म्हणजे एक जोड आहे ना डायरेक्ट मागच्या बाजूला टाकायला लागतो, ज्या बाजूने उशा ठेवलेल्या असतात आपण टेकतो ना त्या बाजूनी, आणि एक जोड आहे ना पूर्ण खाली अंथरायला लागतो. असे 2 जोड लागतात. त्यावेळेस सोफा आहे ना माझा व्यवस्थितपैकी कवर होतो. तर इथे ना आता मी सोफ्यावर व्यवस्थित कवर वगैरे टाकून घेते. आणि बघा खूप मस्त असे कवर आहेत, नेटमध्ये कवर आहे, त्यांची डिझाईन आहे ना एकदमच मस्त आहे. कवर टाकल्यानंतर हॉल पण एकदम प्रशस्त आणि मोठा मोठा दिसायला लागला आहे. आणि फर्निचरच्या मॅचिंगमध्येच घेतलेला आहे. पडदे पण तसेच आहे थोडक्यात, आणि फर्निचर पण तसं असल्यामुळे ना मी घेतानीच ते कवर तसे घेतले, म्हणजे पडद्यांना मॅचिंग होईल आणि पूर्ण फर्निचरला पण मॅचिंग होईल. तर इथं व्यवस्थितपैकी उशांचे कवर पण धुवून काढले आणि ते पण आहे ना उशांना घालून दिले. तर बघा किती छान असा सोफा दिसतोय. आता हा दिवस आहे दुसरा. तर दुपारचे ना 2-2:30 वाजले. तर 10-15 मिनटं ना मी झोपले होते. मार्केटमधून भाजीपाला घेऊन आले, फळं घेऊन आले. तर कलिंगड आणलं आणि कलिंगड आणल्यानंतर आहे ना फ्रीजला ठेवलं होतं थंड होण्यासाठी. तर आता फ्रीजमध्ये थंड झालं कलिंगड आणि आता नाही इथे झोपले होते तर उठले. आता इथे कलिंगड खाते, फ्रेश वगैरे झाले आणि संध्याकाळच्या आता नाही तर 4-4:30 वाजले. तर भाजीपाला निवडून ठेवते. व्यवस्थित भाजीपाला निवडून ठेवला ना म्हणजे ठेवून देता येईल व्यवस्थित. नाहीतर पिशवीमध्ये राहिला ना तर तो किती वेळेस पिशवीमध्ये राहून जातो. आणि पालेभाज्या तर ताज्या ताज्याच निवडायला छान वाटतं, आणि भाजीपाला निवडायचं म्हटलं ना का खूप उशीर लागतो. तर म्हटलं चला भाजीपाला निवडून घेऊ. सफेद कांदे पण 1 किलो आणले. सफेद कांदे ना कापून खायला खूप छान लागतात. भाजीमध्ये वापरायला तर आहेत आपले जे लाल कांदे असतात ते, पण सफेद कांदे ना ज्या वेळेस आपण कांदा कापून खातो ना त्यावेळेस मस्त. तर इथं बघा माझ्या भाज्या निवडायचंच काम चालू आहे. सर्व पालेभाज्या वगैरे निवडून जेच त्या बॉक्समध्ये डब्यांमध्ये जेच त्या ठिकाणी व्यवस्थित भरून ठेवून देते. तर इथं आहे ना वाटाणे पण हिरवे आणलेले आहे. मला ना फ्रोझन मटर बनवून ठेवायचे आहे. दरवर्षी मी फ्रोझन मटर बनवून ठेवते. आणि भाजीपाला निवडून झालाय तर घाण वगैरे बघा किती निघाले. असंच ठेवलं तर फ्रीजमध्ये पण फ्रीज पूर्ण गच्च गच्च होतो आणि एवढी घाण वगैरे सगळंच फ्रीजमध्ये राहते. तर ऊन बघा हॉलमध्ये आलेलं आहे. आता 5 वाजत आले. तर संध्याकाळचं आहे ना 5 वाजेचं ऊन आहे ना पूर्ण हॉलमध्ये येतं. पूर्व पश्चिम घराची दिशा असल्यामुळे आहे ना सकाळच्या वेळेस पूर्वेकडे किचन आहे तर किचनमध्ये ऊन असतंय. तर इथे ना वाटाणे व्यवस्थित सोलले. आता निवडून घेते. वर्षभर तुम्हाला हिरवे वाटाणे घरामध्ये ठेवायचे असतील ना तर अशा पद्धतीने ठेवा, एकदम छान राहतात. कमीत कमी मी 5-6 वर्ष झाले तेव्हापासून ठेवते. तर इथे वाटाणे सोलून घेतले, निवडून घ्यायचे आहे. त्याच्यात जर फुटलेले दाणे वगैरे असेल ना तर ते काढून घ्यायचे आणि एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ना व्यवस्थितपैकी फ्रीजरला ठेवून द्यायचं. आणि जसं आपल्याला लागतील ना तसं एकच पॅकेट फोडायचं. तर खूप छान वर्षभर हिरवे वाटाणे आपल्या घरामध्ये राहतील. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ठेवून बघा. रात्रीचे 10 वाजले. घराच्या आजूबाजूचं सर्व काही धुवून काढलं.
कारण खूप धूळ येते ना, त्याच्यामुळे ना मग म्हटलं चला आज आहे ना मस्तपैकी घरातले सर्वच कामं आवरले आणि घराच्या सगळं आजूबाजूचं मस्त असं छान धुवून काढलं. झाडं आज धुवायचे होते पण आता म्हटलं चला उशीर झाला आहे, तर आता रात्रीच्या वेळेस झाडांना हात नाही लावते, त्याच्यामुळं मग मी काही झाडं वगैरे नाही धुतले. पण घराच्या आजूबाजूचा परिसर एकदम निरमा टाकून आणि फरची स्वच्छ घासली आहे. स्कूटी पण धुवून टाकली आणि मोठी गाडी पण धुवून टाकली. वरतून जिन्यापासून पूर्ण हे धुवत आले. रात्रीच्या वेळेस धुतलं ना का सकाळपर्यंत एकदम मस्त फरची पण वाळून राहते आणि हे आजूबाजूला असं पाणी जायला राहतं ना धुतानी, ते पण एकदम वाळून जातं. म्हणजे कसं जेव्हा कधी मग माणसं वगैरे येतात ना फरचीवरती तर ते वाळलेलं असतं मातीवरचं पाणी. त्याच्यामुळेच आहे ना मी आता शक्यतो काय करते, घराचं काम सुरू झाल्यापासून आहे ना रात्रीच्याच वेळेस धुवून काढते. दिवसभर कधीच धुवत नाही, म्हणजे एकदम छान असं रात्रीतून वाळून पण राहतं आणि फरची एकदम कोरडी राहते. आणि ओल्या फरचीवर पाय दिले ना आपण ये जाय केलं ना का ते पाय तसेच म्हणजे उठून राहतात आणि फरचीवर आहे ना खूप डाग डाग दिसतात. तर आता सकाळी उठल्यानंतर आहे ना एकदम मस्त अशी फरची पण वाळलेली राहील. तर 2-4 दिवस झाले हौसा काही कामावर येत नव्हती, आजच ती आली. तर मग मी आहे ना मशीनला काही कपडे लावायचे आणि काही कपडे हाताने धुवायचे. तर ते मशीन पण बाहेर आहे, आता ते पण मध्ये घेऊन ठेवते आणि पाईप आहे ना आता असाच ठेवते. उद्या सकाळी ना इकडच्या झाडांना पाणी घालायला लागेल, समोरच्या गार्डनच्या झाडांना पाणी घालायला लागेल. तर इथल्या झाडांना घातलंय पाणी, पण मग म्हटलं चला आता पाईप गोळा करायचा आणि पुन्हा सकाळी काढायला लागेल इकडच्या झाडांना पाणी घालायला ना, त्याच्यामुळे मग मी आता तो तसाच ठेवते आणि मस्तपैकी फरची पण वाळून राहील. तर पुढं आत्ता आहे ना खरं झाडांना पाणी सोडायचं होतं, पण आता उशीर झाला आहे, रात्रीचे 10:30 वाजत आले. तर मग म्हटलं जाऊ दे आता. तर बघा किती छान वाटतंय आणि हे सकाळचे ना एवढं उठल्यानंतर प्रसन्न आणि फ्रेश वाटतंय ना धुतल्यानंतर. नाहीतर आहे ना ती थोडी फार का होईना माती आणि शनिवार रविवार आहे ना आम्ही पूर्ण वेळ घरीच राहतो, त्याच्यामुळं मग काय होतंय आत बाहेर करायला लागतं ना. तर मग फरची वगैरे धुतलेली असली ना का छान वाटतंय आणि माती वगैरे असली ना का मग जेव्हा आपण बाहेर येतो ना तेच पाय घरामध्ये जातात, तेच पाय बाहेर येतात, त्याच्यामुळे घरातली फरची पण खराब होते. त्याच्यामुळे मी आत्ता आहे ना काय करते, शुक्रवारच्याच वेळेस मस्त असं धुवून काढते. किचनवरती भांडे बघा किती आहेत घासलेले. तर हे भांडे ना आता सकाळी लावील. सकाळचे पण भांडे हे घासलेले, दुपारी घासलेले सकाळचे भांडे ते मस्त वाळलेले आहेत. पण आता काही मी लावत नाही आहे, कारण हे झोपले. आधी दीदीचा चालला आहे अभ्यास, मग भांड्यांचा आवाज येईल, त्याच्यामुळे मी आता भांडे नाही लावणार आहे. बाकी किचन वगैरे एकदम व्यवस्थित आवरून ठेवलं आहे, माठ पण भरून ठेवला. व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.